मी रेडी झाली आहे कारण की मी दवाखान्यामध्ये चालली आहे माझ्या सासऱ्यांना बघायला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आता अजून माझी आंघोळ वगैरे काही झालेली नाही. मी इथे एक चेअरच ठेवून घेतलेली आहे, तर मी ह्या चेअरवर बसून सकाळीचे पण माझे प्राणायाम करायचे ते करते आणि टेरेसवर स्ट्रेचिंग वगैरे माझी करून झालेली आहे. अजून आता घरामध्ये थोडीशी मला आज आवरावर करायची, डस्टिंग वगैरे करायची आहे, फॅन क्लीन करायचे आहे. बघू आता प्रतीक किंवा रुपालीकडनं मी फॅन क्लीन करून घेईल. त्याचबरोबर केसांनासुद्धा काहीतरी लावण्याचा विचार करते मी. तर चला आता माझं स्ट्रेचिंग वगैरे करून झालं आता. आणि आता उन्हाळा असल्यामुळे हे जे ग्रिल वगैरे ना यांच्यावरती खूप धूळ येत असते. हे जे पाईप आहे इथून तिथून, इथे मी गोणी का लावली की शेरूने तिकडे जाऊ नये म्हणून. आणि इथे तर माझे हे कांदे लसूण आहेच ठेवलेले. आणि इथे तुळशीची बघा म्हणजे टचवूड किती छान ग्रोथ झाली आहे, मस्त एकदम छोटे छोटे आणून लावले होते मी रोपं. तर हे आहे आणि हे दोन इथे रोपं आहे, बाकी विशेष काही नाही. तर आता हे सगळे ग्रिल जे आहे ना ते मला पुसून घ्यायचे, कारण मी इथे कपडे वाळत टाकत असते आणि 1-2 दिवसांनी मला हे सर्व ग्रिल असे पुसावेच लागतात, नाही तर खूप धूळ येते त्यांच्यावर. प्लस इकडे जे ग्रिल आहे त्यांच्यावर सुद्धा बघा किती धूळ झालेली आहे. तर ते सुद्धा हे स्लायडिंग ओपन करून मी पुसणार आहे आज. 2-4 दिवसातनं डस्टिंग करावीच लागते. आता पहिले बाहेरची डस्टिंग करून घेते आणि मग घरातली करते. हे काय तुमच्या लक्षात आलंच असेल, हे आहे फ्लॅक्सीड. 1 चमचा फ्लॅक्सीड घेतलं होतं आणि ते उकळवलं आणि ते गरम असतानाच गाळून घेतलं. ते असं फॉर्ममध्ये, जेली फॉर्ममध्ये तयार झालं आहे. आता यात मी अजून पाणी टाकून ठेवलं, कारण यात अजूनही आहे त्याचा अर्क. तर ते नंतर यूज करता यावं म्हणून मी ते अजून पाण्यात ठेवलं आणि ते मी उकळवून घेणार आहे. तर आता याच्यामध्ये मी अलोवेरा मिक्स करणार आहे आणि मग हे मी माझ्या केसांना लावणार आहे. जेली फॉर्ममध्ये तयार झाले ते मी माझ्या चेहऱ्यालाही लावलं. माझे दोन्ही मुलं म्हणतात, मम्मा चेहऱ्याकडे लक्ष दे, चेहऱ्याकडे लक्ष दे, तुझं एज दिसायला लागलं. मी त्यांना सांगते की ते दिसणारच आहे बेटा, आता 50मध्ये म्हटल्यानंतर एज दिसणारच आहे नाही का. पण करीना मला खूप अशा रेमेडीज सांगून गेली, हे लाव ते लाव, काळजी घे स्वतःची. तर ते जेली देखील मी असं चेहऱ्याला आणि मानेला सुद्धा, इथे मानेला जास्त जाणवतं. ॲक्च्युली मी डाएट पण करते थोडाफार, म्हणजे जेव्हा पॉसिबल असतं तेव्हा, जेव्हा जे खायचं तेव्हा ते खाऊनही घेते. पण जसं माझं ऑपरेशन झालं, मी 8-9 किलो वजन कमी केलं आहे तुम्हाला माहिती आहे. तर मग ते डाएट वगैरे केलं आणि प्रॉपर प्रोटीन इनटेक. आता प्रोटीन शेक वगैरे मी कधी घेतले थोडे थोडे मध्ये ओझीवाचे, पण रेग्युलर नाही. तर त्याच्यामुळे मग ते मानेजवळ लगेच लक्षात येतं असं एज. तर ते जेली मी चेहऱ्याला लावलं आणि आता मी अलोवेरा त्याच्यामध्ये मिक्स करून केसांना लावणार आहे. केसांची हालत फार खराब झाली, खूप पातळ झाले केस खूप. तर हे रिअल अलोवेरा माझ्याकडे आहे. ॲक्च्युली काल रुपाली हे घेऊन आली, माझ्याकडे आली तेव्हा. मग मी बोलली की कुठून आणलं गं, तू जिथे काम करते तिथून का. तर ती बोलली हो. ती बोलली तुम्हाला पाहिजे तर घ्या. म्हटलं का, तू तुझ्यासाठी आणलं असेल. ती बोलली नाही, त्यांनी दिलं म्हणून मी आणलं, माझ्या घरी पण आहे अलोवेरा, तर घ्या तुम्हाला. तर मग तिने मला दिले. तर हे मी यातलं ते जेली असतं ते काढून त्याच्यात मिक्स करून मग ते अप्लाय करेल. गाईज, माणसाचं कसं असतं, आपल्याकडे आहे मेड जिला आपण थोडेसे एक्स्ट्रा पैसे देऊन हे काम करून घेऊ शकतो. पण मग नाही, 50 वर्षाच्या बाईला स्वतःच करायचं आहे. मी केले 2 फॅन साफ, बट इनी मला पुढचे फॅन करू नाही देते ही, बिकॉज तिला वाटतंय की मी खूप स्लो करतोय. ऑब्व्हियसली मला प्रॅक्टिस नाही आहे या कामाची. पण मग बघा काय चाललंय. शेरूला आंघोळ घातली आम्ही आणि प्रचंड प्रतीकला आणि मला मिळून शेरू आवरला जात नव्हता. आणि हे बघा त्याला आता आंघोळ घातली, खूप खराब झाला, खूप शॉकमध्ये शॉकमध्ये. त्याला असं मी टॉवेल मध्ये, नाही गो नाही गो माझी सोना, नाही गो माझे राजा बेटा. त्याला दाखव. माझं बाळ खूप घाबरलेलं आहे, नख मारेल ते मला. आता त्याला मी कोरडं करते लवकर. चला. धरून राहू का त्याला, खरे नख मारेल बरं का. आणि लंचला इथे मी घेतलं आहे ब्राऊन राईस, चना मसाला आणि ब्राऊन राईस. हे असणार आहे माझं आजचं लंच या जेवायला. थोडंफार फक्त फॅन क्लीन करताना शूट केलं, परंतु आज प्रचंड घराची साफसफाई करण्यात आली आहे. मला ना असं काही कधीतरी हुरूप येतो, मूड असला की आपण आवरू शकतो नाही का.
मूड असला की मग मी बरंच आवरते. तर 2-3 फॅन प्रतीकने पुसले, 1-2 मी क्लीन केले. त्यानंतर डस्टिंग केली, खूप म्हणजे खूप डस्टिंग केली, कारण की इथे बाल्कनीतून जाळी लावलेली असते पण धूळ प्रचंड येते. तर खूप साफसफाई केल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. ते सगळं करत करत 12 वाजून गेले आणि मग प्रतीकला भूक लागली होती, कारण ब्रेकफास्ट आम्ही केला नव्हता. मग डायरेक्ट लंच बनवलं आणि आम्ही जेवण केलं. मी फक्त जेवण करण्याच्या आधी मग दिवा वगैरे लावून दिला. आता संध्याकाळी करेल, जे वाचन वगैरे करायचं आहे मला, जे पण करेल ते संध्याकाळी करेल आता पूजा. आणि केसांना मी जसं म्हटलं, मी ॲलोवेरा जेल आणि ते लावलं होतं, फ्लॅक्स सीडचं जेल लावलं होतं आणि हेअर वॉश वगैरे केले. आज प्रचंड कपडे देखील धुण्यात आलेले. हे जे सोफ्याचे कुशन आहेत प्लस हे चेअरचे कुशन आहेत, यांचे सगळ्यांचे मी कवर काढले. त्यांना ऊन दिलं असतं परंतु इथे ऊनच येत नाही, तर हे त्यांचे कवर सगळे इथे वाळत आहे. त्याचबरोबर हे जे प्लास्टिकचे आर्टिफिशियल प्लांट्स फ्लावर आहे हे देखील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आज 2 जून आहे. 2-4 दिवसांपूर्वी प्रशांतजींच्या वडिलांचं म्हणजेच माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं. थाईच्या तिथे टिश्यूचा काहीतरी गोळा होता, तर तो काढून ऑपरेट करण्यात आला आहे. तर मे बी आज त्यांचा डिस्चार्ज आहे हॉस्पिटलमधून, अजून फायनल नाही आहे. आंघोळ बिंघोळ केल्यानंतर बाल्कनीमध्ये येऊन बघा आम्ही कसे पसरलो आहे. शेरू, अरे आंघोळ केली आज बाळा? हां शेरू, हे शेरू, आंघोळ केली आहे ना? आंघोळीला तर किती घाबरतो आणि असं गॅलरीमध्ये पडलाय कोपऱ्यामध्ये. उठ 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 उठ, चल चल, उठ, चल 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 चल. गॅलरी जसं धूळ यायला लागली म्हणजे उन्हाळा सुरू झाल्यापासनं पुसण्याऐवजी रोज पाणी टाकून धुते रुपाली, त्याच्यामुळे बाल्कनी स्वच्छ आहे. बघा शेरू महाराज कसा मस्तपैकी लोळलाय. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आणि छान असा पाऊस सुरू झाला आहे आणि इतका छान सुगंध येतोय. आणि मी रेडी झाली आहे, कारण की मी दवाखान्यामध्ये चालली आहे माझ्या सासऱ्यांना बघायला. हॉस्पिटलला पोचलेलो आहोत. त्यांचं ऑपरेशन त्याच हॉस्पिटलला झालं ज्या हॉस्पिटलला माझं झालं, युनिकॉर्न्स हॉस्पिटल. जसं की तुम्हाला माहिती आहे, त्या भाची आणि भाचं जावई लागतात, तर त्यांच्याच हॉस्पिटलला झालेलं आहे. तर चला आता आम्ही उतरतो, बघतो त्यांना वरती, बघून येतो आणि मग बोलते तुमच्याशी. आणि हे आहे ते युनिकॉर्न्स हॉस्पिटल फर्स्ट क्रायच्या वरती. आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता हॉस्पिटलमधनं घरी जातोय. आम्ही काहीतरी 4-4:30ला वगैरे आलो होतो घरून, 5ला इथं पोचलो असेल. हा बघा प्रतीक ड्रायव्हिंग करतोय. हाय गाईज. आणि आमचे जेवण वगैरे हॉस्पिटलमध्येच झाले. एक माझ्या नणंदबाई, त्यांचं नाव त्रिवेणी आहे, डॉक्टर त्रिवेणी, पण त्यांचं पेट नेम चू आहे. त्या सर्वांसाठी डब्बा घेऊन आले होते. तर आमचं हॉस्पिटलमध्ये जेवणं वगैरे झाले आणि आम्ही आता घरी निघालो. पण बिचाऱ्या शेरूचं डिनर बाकी आहे. त्याचं वेट फूड असतं 9-9:30च्या दरम्यान, तर तो बिचारा आता भुकेला झाला असेल. घरी गेल्यानंतर त्याला डिनर देईल आता मी. आणि मी चेंज करत होते आणि याला असं काही दिसलं ना लोमती वस्तू की हा बघा बघा वेडा होऊन जातो हा. याला आल्या आल्या वेट फूड खायला दिलं आणि याची कशी मस्ती झाली. अरे बापले, अरे बापले, अरे बापरे, अरे बापरे शिरू, अरे नाड्या शिकाय पाडून टाकायची का? पाडून टाकायची लेगीन. अरे बापरे, अरे बापरे, ग्रीन. बापरे, तुझी आईज बघ शिरू कसे दिसत आहे. तुझ्या आईज बघ कसे दिसत आहे, ग्रीन ब्लू. अच्छा
अच्छा, फाडून टाकायची का लेगिन? खाऊन टाकायची आहे? खाऊन टाकायची लेगिन माझी शेरू? हां, अरे बापरे, इतकी ताकद लावून ओढतोय. सोड ना, सोड ना बाळा. डोळे बघा शेरूचे, डोळे बघा शेरूचे. असं चिक 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 चिक. सोड ना बाळा. शेरू गाड्या नको घालू का मी? शेरू, ए शेरू, अडकलाय का तुझा नेल्स? बूम. अरे बापरे, अरे बापरे, ओढूनच घ्यायची माझ्या हातातून डायरेक्ट. एवढी ताकद लावून शेरू नाडात ओढून टाकायचं. अरे बापरे, माझा हात पकडायचा आहे का तुला? बापरे, घेतलीच ओढून, बघितली का? घेतलीच ओढून. बदमाश शेरू, बदमाश शेरू कोण आहे? कोण आहे बदमाश शेरू? बदमाश शेरू कोण आहे? कोण आहे बदमाश? बदमाश कोण आहे? कोण आहे बदमाश? हां, अच्छा, त्या लेगिनला हे कलरचं. मी दवाखान्यात गेल्यानंतर कळलं की मी जसं म्हटलं आज त्यांचा डिस्चार्ज होणार होता, परंतु त्यांनाच असं वाटलं, माझ्या सासऱ्यांना, आम्ही दादा म्हणतो त्यांना, दादांना, की अजून एक दिवस राहावं बुवा. म्हणजे त्यांना काही कम्फर्टेबल फील झालं नसेल किंवा बुवा काही थोडंफार दुखत असेल, तर ते बोलले की आपण उद्या डिस्चार्ज घेऊ. तर डिस्चार्ज उद्या घेणार आहे आणि उद्या डिस्चार्ज घेतल्यानंतर मग त्यांना इथे घरी आणण्यात येणार आहे. तर हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी माझ्या मोठ्या नणंदबाई आल्या होत्या. मग आमचा चहा पाणी वगैरे झाला होता, तर ते चहा पाण्याची भांडी वगैरे होती बेसिनमध्ये. मग मी ती चहा पाण्याची भांडी, कब्बशा वगैरे, पण चहाचं भांडं मी असंही खरकटं ठेवत नाही, तेव्हाच मला क्लीन करायचं होतं. पण मग त्या घाई होत होती, उशीर होत होता, म्हणून मग आम्ही तसंच गेलो. तर मग मी ते कब्बशा, चहाची भांडी वगैरे घासली. काही आता दूध आमचं संध्याकाळी येतं, तर दूध तापवलं. आत्ता चेंजच करत होते, तर शेरूची मस्ती सुरू झाली. इयरिंग वगैरे घातलेले काढते, फेस वॉश करते, स्किन केअर करते आणि झोपते. बाय बाय, गुड नाईट. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.